नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 29 सप्टेंबर 2024 शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. तब्बल 19 लाख शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार. सोयाबीन कापूस उत्पादकांना ई-केवायसी करण्याचे आवाहन. शेतकऱ्यांना द्यावी लागेल 234 कोटी रुपयांची भरपाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 234 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई. शेतकऱ्यांना द्यावी लागेल नुकसान भरपाई. लाडसावंगी महसूल मंडळात अतिवृष्टी, दुधना नदीला पूर, पिकांचे नुकसान, 165 मिलीमीटर पावसाची नोंद. 2015च्या आठवणी ताजा. शेतकऱ्यांना मिळणार 7 कोटी. ज्यादा बनवण्याचे काम सुरू. एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत झाली होती अतिवृष्टी. नुकसानीच्या तक्रारीसाठी 72 तासांची अट. मात्र भरपाईसाठी अटी शर्ती का नाहीत? शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा. नुकसान भरपाई काही मिळत नाही. शेळी मेंढी गटासाठी मिळणार 75% अनुदान. तुम्ही अर्ज केला का? 3242 अर्ज प्राप्त झाले. शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू. अतिवृष्टीने हिरावला 3 लाख शेतकऱ्यांचा घास. मेहनतीवर पाणी. प्रशासनाकडून पंचनामे. नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनाकडे सादर. काढून ठेवलेल्या सोयाबीनचा चिखल. शेतकरी हवालदिल. परतीच्या पावसाचा फटका. तात्काळ मदतीची मागणी. पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. राज्य शासनाने भरला हिस्सा. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतल्यास कारवाई. बाजार समितींचा इशारा. 4,892 रुपये प्रति क्विंटल दर. तर ह्या होत्या आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि काही ठळक बातम्या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.